शिल्पे, माझ्याकडे एक आयडिया आहे. कोणती आयडिया दादा? आता आपण मम्मीला बोलू, मला भूक लागली. पण मला तर नाही लागली. आपण तसं काही म्हणला तर मम्मी काहीतरी देते ना. एक धापटच देते पाठीवर. अरे तुला काय, तुला तो भीतच राहतो. तू माय ऐक, आपण मम्मीला मॅगी करून मागू. बापले, मला तर मॅगी खूप आवडते. चल मग आईला आवाज दे. आई व, आई व, आई व, आई व. काय झालं रे पोट्टे, हो काऊन ओरडून राहिले? आई व, चिंटी म्हणते मॅगी खायची. आले दादा, मॅगी तर तू म्हणलं होतं खायचं. हो पण तू बी म्हणले ते मला खायची. खायची मॅगी रे? थोड्या वेळ जेवायचं होतं, तुला जेवायला देते तुम्हाला. नाही ना, आता आपल्याला मॅगी खाऊ वाटायला. हो आई, मला बी खाऊ वाटायली मॅगी. कोण आणते ते दुकान जाऊन? तो आले बाबा घरी नाही, बाहेर गेले. मला ते पैसे, मी आणतो मॅगी. मी बी जातो दादा सोबत, एक चॉकलेट आणतो. अरे नको ना, तो आले बाबा कल्ला करतील मला. अरे नाही करत ना, जाऊ दे ना. काय जाऊ दे ना? उकड्यान टीव्ही पाहिजे बसा, मग तेव्हा मला सांगते, मग आणते मॅगी. अरे पण मी आता आणतो ना जाऊन. आई जाऊ दे ना. तो आले बाबाला फोन लावतो मी, था गेले वावराकडे, आता येतील. अरे पण मीच जातो ना, घेऊन येतो. जाऊ दे ना. लय हट्टीपणा करून राहिली पोटी हो तुम्ही. कालचा पाऊस झाला, शेतात गेली असेल बाबा हरभरा पाहायला, तर येते काय माहित लवकर घरी. म्हणून मला जाऊ दे ना, जाऊ दे ना आई. तुम्ही बसा शांत, मी लावते बाबाला फोन. बाबा घेऊन येते येताना मॅगी, मग बनवून देतो मी तुम्हाला. हो, आणि आजच खायची, रोज रोज त्रास द्यायचा नाही. हो ना, आजच्या दिवसच दे. अरे आले का तुम्ही? मी तुम्हालाच फोन लावणार होते आता. अरे हो, आलो शेताकडे जाऊन. पाऊस बी चालू झाला, ढगाळ वातावरण झालं बाहेर. ते कालच्या पावसाने हरभरा बी भिजला बराच. ते तात्याचं बरं झाला, काल काढून झाला त्याचं, म्हणून नाही तर त्याचा भिजला असता. आता वेळेवर गुत्तेवाले नाही भेटायले, पावसाच्या गडबडीने सगळे लोक एकदाच मागे लागले हरभरा काढायच्या. कसं करावं? पाऊस झाला तर मग हरभरा खराब होईल का? अवकाळी पाऊस होय, अवकाळी पावसाचा काय भरोसा. बरं झालं ते आपण कापून नाही ठेवला. अरे गावात काही लोकांनी तर कापून ठेवला, काही लोकांनी तर गंजा मारल्या होत्या, आणि आता ते काही लोकांनी झाकल्या बी नव्हत्या. आता ते एकदमच आलं गेलं ना, काही लोकांचे भिजले. लई दशा चालू आहे, लोक हे फिरायले इकडे तिकडे, गोणे आण, हे आण, ते आण, ताडपत्री शोध. काऊन तुम्हाला काय फोन करायला होती? हे पोट्टे पाना जेवण नाही राहिले, मॅगीच मागून राहिले. बे पोट्टे हो, कायची मॅगी आली बे? इथं पाऊस पाण्याचं माणसाला पहिले शेताची कामं सुधारणं, तुमची मॅगी मॅगी नचायली इथं. हेच सांगून राहिले मी, यायला किती वेळची, ऐकून नाही राहिले. अरे बाबा, मला मॅगी खावाटायली. हो मला बी. अबे मला माहिती आहे बे सोन्या, या चिंटीला पुढे एवढं सुचते. तूच तिला सांगितलं असं का आपण मॅगी खाऊ, आणि चाल मग मम्मीला सांगू. तुला कुरापती आले का? बसा तुम्ही जराशी शांत बसा, मी येतो जाऊन. ते गुन्हे मला नेऊन द्यायचं आहे, मग येता येता आणतो मी मॅगी. चिंटे, बाबाला एक चॉकलेट बी सांग. हे पा बाबा, हे मला चॉकलेट आणायला सांगून म्हणते. येले मी म्हणून राहिलो, हे हरभरा भिजला. अबे सोन्या, तुला का लय कुरापती आहे, तिला काही काही सांगत राहते तू. आणि तुम्हाला मागं सांगितलं ना बे, चॉकलेट खायचे नाही म्हणून, दात खराब होते ना त्यांनी. अरे एकदाच खातो ना, काय होत. बाबा एक चॉकलेट आणि मॅगी बी आणा, जा पटकन. हो बसा तुम्ही इथं शांत, मी आणतो जाऊन. आणि पाणी पावसाच्या बाहेर नका निघू, या अवकाळी पाऊस पडतच राहिला आपला. हा या पटकन जाऊन, मग लवकर या. मी काय म्हणते, ते रमेश भाऊला बोलून घ्या ना, त्याच्या गुत्तेवाल्याला पाठवून द्या ना, सांगा ना आपल्या शेतात. बोललो तुम्ही सकाळीच रमेशले, तुम्ही गुत्तेवाल्याला बी बोललो. म्हणते दामू पाटलांना सांगून ठेवलाय, म्हणते याच्यानंतर तिकडे जाणार आहे म्हणते ते लोक. आता सगळे पाऊस पडायला सगळेच लोक आता गडबड करायचे मागे लागले. मग ते गणेशवाडीतले गुत्तेवाले आहे का, त्याला विचारून पहा एकदा. हो त्याला बी माय विचारून झालं, पण ते म्हणते उद्या येतो, ते बी दुपारी. फक्त कापून ठेवतो म्हणते, पाण्या पावसाचा असं चालू आहे, काय भरोसा. उद्या दुपारी येतील, कापतील, संध्याकाळी पाऊस आला अजून परेशानी. ते रमेश भाऊ येऊन राहिले, त्याला विचारा कोणी आहे का दुसरा गुत्तेवाला. अरे काय म्हणता दीपक भाऊ, सापडले का गुत्तेवाले? अरे नाही ना रमेश, पाहतोच आहे, याले म्हणून राहिलं ते हे दामू पाटलाकडे चालले म्हणते आता. अजून कोण नाही का रमेश भाऊ दुसरे गुत्तेवाले? अवयनी अवकाळी पावसामुळे लोक जे भेटले ना, त्या गुत्तेवाल्याला जास्त पैसे देऊन राहिले. आता काय सांगावं, आता मी बी काय गुत्तेवाले भेटले तसंही कापून तर ठेवतोय, पण अवकाळी पावसाचा काय भरोसा. आता कापून ठेवलं, रात्री आलं तेच तिकडे गोण्या आणण्यासाठी, ताडपत्री आणण्यासाठी गेलो होतो. काहीतरी आला गेलं झालं सगळं जमा, तर झाकून ठेवून द्यावं रात्री गंजी मारून. पण आता हे काय हरभऱ्याचं काहीच कळलं ना मला. अरे हो ना, ते कापला तरी बी टेन्शन आहे, ते नाही कापला तरी टेन्शन आहे. दोन्ही पण मरणच आले का शेतकऱ्याचं. तात्याचं मस्त काढून निघलं एकदाच. हो ना, तात्याला काय आकाशवाणी झाली होती का काय माहित. तात्यानं पहिलेच पावसाच्या बाहेर नंबर लावला, होऊ नाही गेलं तात्याचं काम. हो ना लेका, आज गावात तात्याच सगळ्यात सुखी माणूस आहे. पण चाल रमेश, येतो तिकडे शेताकडे चक्कर मारून. काही टेन्शन नका घेऊ दीपकराव, होते सगळं बरोबर. भेटले पण गुत्तेवाले तर मी लावतो पण तुम्हाला. हो दीपक भाऊ, सांग जा भेटले तर. काय हो, हरभरा तर आपला मस्त आहे हो यावर्षी. आता 2 दिवस पाऊस नाही झाला पाहिजे, आता पाऊस झाला तर काही खरं नाही, आपल्याला नुकसान आहे. अहो संगे, निसर्गासमोर कोणाचं चालते. वातावरण असं दिसून राहिलं, 2 दिवस नाही झालं ना तर आपण निघून जाते कसं तरी. हो पाहतो कुठे गुत्ते आता भेटले ना, ते घेतो काढून एकदाचा. मी काय म्हणतो, त्या थडाकडे जाऊन पाहता का, तिकडे राहू शकते गुत्तेवाले, भेटले तर भेटले. हा गुत्तेवाले आहेत, पण आता ह्या अवकाळी पावसामुळे लोक पैसे जास्त देऊ देऊन राहिले. चालते वरच्या ढेल्यात जाऊन तिकडे तात्याच्या. हो चला, कांताबाई आहे म्हणते तिकडं. अरे तात्या, तुम्ही तर नंबर मारला, ट्रॅक्टर मध्ये बी पोते टाकू राहिले. हो बा, झालं एकदाच काढून. म्हणलं कुठं अटकते की पावसात आता. भेटले का तुम्हाला गुत्तेदार? कायचं कांताबाई,
कसले गुत्तेदार भेटून राहते हो, भेटलेच नाही कालपासून पाहून राहिले, कुठंच नाही भेटून राहिले हो. ते थडावरचे पाहिले कधी बघराव तात्या सगळ्याला फोन करून झाला. आता पाऊस पडायला नाव काळी जे ते ज्याला जे भेटले ते घेऊन चालले. त्यानं ते भावे वाढवले म्हणते. आता तशीच भाव करत गुत्तेदार. हो ना मा कांताबाई, तेच आहे आता. किती झाले तात्या पोते? हे खाली आहे तर इथं 35 आणि मध्ये टाकले तिकडे 10. उतार तर मस्त आला ते तुम्हाला. मग कांताबाई यावर्षी तुम्हाला पोया फिक्स आहे मग? नाही व, कायचं काय हो, काहीच करून देते तो हे. अहो देतो ना करून, कधी नाही म्हणलं तुला. घे यावर्षी पोयार करून देतो तुला. आता म्हणून राहिले, घरी गेल्यावर तर काही नाही बोलणार मग. एक काम कर, तू घरी गेला ना की त्या पोया हाराच्या पुरते जेवढे पोते आहे ना याच्यातले ते काढूनच घेतो तू बाजूला. हो राहू द्या, राहू द्या. घरी गेले की तेच म्हणता की सोनं महाग आहे, सोनं महाग आहे. तात्या आता हरभरा बी 1 नंबर झाला. तुम्हाला आता घ्यास लागते कांताबाईले पोयार. तुम्ही त्याला सांगून राहिले मला कधीच काय करून. अहो इथं कायच्यात पत्ता नाही. तिकडे हरभरा निघाला तो पोयार नाचायला. हो राहू दे, तुम्ही तसेच म्हणता नेहमी. जाऊ दे माय संगीता, हे तात्या तसेच म्हणतात ना, हे माणसं काळजी देते ना, तसेच म्हणते. चला तात्या मग येतो. पाहतो कोणी गुत्तेदार भेटते का. चला कांताबाई येतो मग. हो माया. मंडळी अवकाळी पावसानं सगळ्याची दशा केली. काही लोकांना गुत्तेदार नाही भेटू राहिले, काही लोकांना भेटू राहिले तर कापू की नाही कापू हा प्रश्न पडू राहिला त्याले. आपण मंडळी पिकाला पेरणीपासून त्याची पूर्ण संगोपन करून त्याला इथपर्यंत वाढवतो आणि शेवटी तोंडचा आलेला घास एकदम या असा अवकाळी पाऊस घेऊन जातो मंडळी. तर मंडळी देवाला अशी प्रार्थना करतो की या अवकाळी पावसामुळे कोणी शेतकऱ्याचे नुकसान होऊ नको, त्याचे हरभरे चांगले निघू दे. आणि आमचा हा व्हिडिओ इथंच संपवतो. तुम्हाला जर का आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर भेटू मंडळी पुढच्या भागामध्ये एखादा नवीन विषय घेऊन.